पाऊस यायला लागला. पाऊस यायला थांबूया का जरा वेळ. हॅलो नमस्ते, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. जवळपास एक 5-10 मिनटं झालो आम्ही इथं थांबलोय बाहेर, कारण खाली निघालो होतो गावात आणि पाऊस काय थांबायचं नाव घेईनाय. जरासा पाऊस यायला लागलाय. तर आज आहे ऐश्वर्याचा बड्डे आणि त्याला म्हणजे बड्डेसाठी केक आणण्यासाठी गावात निघालो होतो. पण आता पाऊसच थांबला नाही, तर जवळपास मला वाटतं 10-15 मिनटं झालं पाऊस सुरू आहे की नाही. 20 मिनटं झाले पाऊस पडतोय. तर आज आहे 19 ऑक्टोबर तारीख आणि आजचा दिवस आमच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस. कारण 19/10/2011 या साली ऐश्वर्याचा जन्म झाला होता. तर आज त्याचा बड्डे आहे. केक आणण्यासाठी निघालोय. पाऊस पण थांबलाय. चला ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा. चला आणखी काय चला चला सगळे आले का? बराच वेळ झालं तुम्हाला येऊन? आम्हाला पावसामुळे लेट झाला रे. हो बाळा चला चला. एक चप्पल एका साईडला ठेवा बाळा. एका साईडला चप्पल ठेवा. माझ्या मागे किती लक्ष. बसा बाळा. आम्ही केक आणायला. दोन इकडे लाईट लावली ना बा. थांबा मी खाली टाकते काहीतरी बसायला. थांबा पल्ली रिक्षा दादा शूटिंग बस कर आणि बाहेरची लाईट लाव. त्याला येत नाही. असं असू दे का? का बाहेर तू? ये बाळ. बस बाळा प्रिन्स. ए त्याला जागा द्या. होय ए बसा वर्षा बस. संग्राम नाही आला. बस
नाव व्यवस्थित वाढतात ना. बाळाला माझ्या भरपूर उदंत आयुष्य मिळू दे. पाय ये बाळ. आता तुम्ही नसतो गोळा काय ये पटपट जाणं खाली ठेवू नका. परत द्यायचं गिफ्ट. ये बाळ वर्षा बंद जाऊन करू नको. ये बाळ परत पाय काय अरे वा वा वा. आता केक कट करायचा आहे ना. थांबा अगरबत्ती आणलं कर केक कट कर. नाही ती लावत. नाही लावत तोंडाला. बरं झालं आठवण. मी विसरलेलो तुला का. मी विसरलेलो. त्याला आवडत नाही तोंडाला लावलेला. मी विसरलेलो म्हणून मी लावला नाही. ऐश्वर्यासाठी गिफ्ट आणले अजून एक. गिफ्ट घे बाळा. पाया पड. केक चारून पाया पड. हे घे बा. थांबा मी ठेवते असं. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. पाया पड. पाया पडा. आशीर्वाद अनेक अनेक आशीर्वाद मोठं व्हा. ओके. बस असं बस नाही बस सगळे. या मग. नाही नाही आताच जाणार. इकडे बघायची पोरण आले सुट्टी काढायला ती तुम्ही रडताय असंच असते. बसा 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 इकडे या. तुम्हाला जायचंय ना त्याला घेऊन. चला घेऊ जुडा सायकल राहणार दिसत नाही. बाहेर गाडी थांबल्यावर तू बहुत अच्छा
येऊ का गायत्री? बाळा, खावा इथं घरात. हो का? तुला देते, चकू खा. चकू खावायला दिलं? ठीक आहे. घे बाळ. तीन चार चार पाच राहिले. चार पाच म्हणजे मुलं तीनच राहिले ती. द्या ती. खावा इथं, खाऊ खाऊ खाऊन जावा. अजून कोण राहिले रे? इकडे कोण राहिले? कोण राहिले बाळा अजून? नाही ना कुणी? खावा, खावा. खावा. काय असं नाही की खावा, खावा. पोरांनी दिलं. दिलं सगळ्यांना दिलं. केक छान आहे का रे बाळा? आहे ना? आता ऐश्वर्याला द्यायचं. बस बाळा तिथं सगळ्यांबरोबर, तू पण खा. काही गडबडीत का असना पण अगदी व्यवस्थित छान असा ऐश्वर्याचा बर्थडे झाला. आणि मी आज बनवलेल्या आहेत आमच्या गावच्या फेमस अशा चकोल्या. इथे ना म्हणजे आमच्या खरचुंडी गावामध्ये एखादी छोटी मोठी पार्टी किंवा काही फंक्शन असेल किंवा पाहुणे आल्यानंतर असा फक्कड असा चकोल्याचा बेत असतो. बाकीच्या इतर पदार्थांबरोबर चकोल्या, बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी आणि त्यासोबतच मस्त अशा गरम गरम मसालेदार वाफाळत्या चकोल्या, एकदम भारी बेत असतो. तर या चकोल्या मी कशा बनवलेल्या आहेत म्हणजे आमच्या गावच्या फेमस चकोल्या बनवण्याची पद्धत, याची रेसिपीसुद्धा गायत्रीज किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. पाहिली नसेल तर नक्की पहा. खूप लोकांनी त्याला छान असा प्रतिसाद दिलेला आहे. म्हणजे व्हिडिओ खूप छान असा व्हायरल झालेला आहे. या ब्लॉगच्या एंड स्क्रीनला वरती तुम्हाला इथे दिसत असेल पहा, चकोल्याची रेसिपी पाहायची असेल तर नक्की पहा. चला तर मग आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते. लवकरच भेटते अशाच नवीन एखाद्या छानशा ब्लॉगमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, खुश राहा, मजेत राहा. धन्यवाद.